तर मित्रांनो, आज मी 18 फेब्रुवारी 2026 म्हणजे आज मी जळगावला भरती द्यायसाठी गेलो होतो. सकाळी तिने 4 वाजताच घेतलं होतं आतमध्ये आणि 4च्या नंतर 5:30ला आमचं ग्राउंड झालं. तर तिथं गोळा वगैरे माझा संपूर्ण आउट ऑफ गेला आणि 1600 मीटर आणि 100 मीटरमध्ये इथं खूप मोठा घोटाळा झालेला आहे. हे माझं आयडेंटिटी कार्ड आहे तिथलं, 16 ह्याचं जळगावचं आयडेंटिटी कार्ड आहे पोलीस भरतीचं. आज मी तिथून भरती देऊन आलो. तिथं 1600 मीटरमध्ये मला फक्त 18 मार्क दिलेत. मी त्यांना बोललो पण की मला 18 मार्क येऊ शकत नाही, वाटलंच तर मला तुम्ही परत पळवा, पण मला 18 मार्क येऊ शकत नाही. त्यासाठी मी परत आमचा 100 मीटरचा पण माझाच नाही, खूप मुलांचा घोटाळा झालेला आहे. फक्त ते मुलांना दबावाखाली ठेवतात, मुलं वगैरे काही बोलत नाही म्हणून मुलं वगैरे निघून जात आहेत. तर तुम्ही आता थांबू नका. जळगाववालेकरांसाठी हा खास करून व्हिडिओ बनवत आहे आपण. जळगावल्या मुलांनी कुणी थांबू नका. जर की ज्या बी मुलांचं आता ग्राउंड वगैरे झालेलं आहे त्या मुलांनी आता कुणीही थांबू नका. आता ज्या मुलांचं बाकी आहे त्यांनी हा व्हिडिओ पहा आणि विचार करून जा. सतर्क राहा तुम्ही पण, ज्यांचं आता ग्राउंड आहे ते. आणि ज्या मुलांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण एक स्क्रीनवरती आता खाली नंबर दिलेला आहे, ते ग्रुप वगैरे जॉईन करून घ्या. ग्रुपवरती डिटेल्स वगैरे पडेल. शक्यता जर कधी तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला, जळगाववाल्यांनी आपल्या जळगावल्या सर्व मित्रांनी प्रतिसाद दिला, तर नक्कीच आपले परत एकदा भरती होऊ शकते. जशी चंद्रपूरची झालेली, चंद्रपूरला परत बोलवले, तसं आपल्यालाही ते बोलू शकतात. आणि महादेवजी, माजी कॅबिनेट मंत्री राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्याशी पण माझं बोलणं झालं होतं. माझे चुलते वैजनाथ वायशे यांनी त्यांच्याशी मला प्रतिसाद साधून दिला आणि त्यांच्याशी बोलणं झालं होतं. तर तिथले ते जे SP आहेत, जळगाव जिल्ह्याचे SP आणि कलेक्टर, त्यांच्याशी त्यांचं बोलणं वगैरे पण झालं, पण त्यांचा काही आणखीन रिप्लाय वगैरे काहीच आलेला नाही. जर काही त्यांचा रिप्लाय वगैरे आला तर आपल्या ग्रुपवरती संपूर्ण माहिती वगैरे पडून जाईल आणि तुम्हाला ग्रुपवरती आपल्या संपूर्ण माहिती वगैरे भेटेल. फक्त जेवढे बी आपले जळगावले मित्र वगैरे आहेत त्यांना हा समजा ग्रुपवरती हा व्हिडिओ वगैरे शेअर करा. तर माझे कॅबिनेट मंत्री राष्ट्रनायक जानकर साहेब यांच्याशी आपलं ऑडिओ क्लिप मार्फत बोलणं वगैरे पण झालेलं आहे. तर तुम्ही बोलणं वगैरे ऐकू पण शकता. साहेब वायशे बोलतोय बघा जालना. बोला. हे आपला मुलगा आपला होता वायशेचा, तर ते बघा फ्रॉड झालं तिथं बघा. तुम्हाला टाकलं हिडू साहेब. काय काय झालं? ते म्हणजे भरतीमध्ये हे झाले बघा, ते तुम्हाला हिडू टाकला साहेब. हो हो, मला आलता फोन त्याचा आलता. हा, तर मीच मेसेज केला, म्हणलं आपले पोरं व तरुण पिढी काय ना आपल्या अटॅक व्हावा आपल्या पक्षाला, म्हणून हे काम करावंच लागते आपल्या असले. हो, आपण मी बोललो तिथं आयजीशी बोललोय, ते असा घोळ चाललाय म्हणून सांगितलं मी त्यांना. सकाळी फोन आलता त्या मुलाचा का. हा साहेब, मीच मेसेज केलता त्याला, तुमचा नंबर द्यालता, म्हणलं कोणाला देऊ नको म्हणजे बोललो अधिकाऱ्याशी बोललो. हा, त्याचं म्हणणं आहे डबल मॅच घेऊ, नाही तर मग त्या माणसाला सस्पेंड करा, असं म्हणजे माझं. हो हो, आपण त्या अधिकाऱ्याशी बोललोय किंवा तिथं घोळ चाललेला आहे, मुलांची तक्रार चालली आहे असं बोललोय मी. आता भाऊ काय करतात, आता सरकार आपलं आहे ना बाळा. हा, सरकारचं नाही ना साहेब, काय करा. 2 आता फोन केला, बरं आता लागला होता ना, तर ते अधिकाऱ्यांना कलेक्टरला बोललो, कमिशनरला बोललोय.